आधी पाठीमागच्या टायर खाली गेला आणि टायर मागे गेल्यावरती तुटला तो, असा नाही तुटला. तुटलं नसता पण तो टायर ह्याच्यावरनं गेल्यामुळे तुटला. थकलोय खूप जास्त. पुढं जाऊन थोडी अजून माहिती सांगायची. या सूर्य निघायला लागलेला आहे आणि असं लोकेशन आहे शेती ही. नमस्कार मंडळी, मी गणेश बनवते. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. सायकल आणून झाले 3-4 दिवस. आज जोडायचं आहे. पाठीमागचा व्हिडिओ बघितलं तर कशी आणली कुठून आलं तर ती खाली लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ती पाठीमागचा व्हिडिओ बघू शकता. आता सायकल जोडायची आहे पूर्णपणे. संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ एक नंबर आहे. त्यासाठी मला LNK गाडी येते. सायकल खोलू बघा नुसतं. आता एन्जॉय करा व्हिडिओ. व्हिडिओ लाईक, व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. चा करू चा. फायनली ही काढली सायकल बघू शकता तुम्ही. सगळं तुकडे येतो. मी स्वतः जोडणार आहे, मॅकॅनिक पेशी नाही आणणार, कारण की मला माहिती आहे कशी जोडायची ती. चला जोडूया. त्यात सामान आहे सीट, कॅरेज, मडगार्ड, पाणी बॉटल, रिम अशी. फायनली आताशी चाक जोडलं आहे फुल्लं टावळी चाक जोडलं आहे. LNK तर आपल्या पैसे आहेच. बाकी आता सीट लावून घेऊ आधी, परत हँडल लावून घेऊ. नाही, आधी हँडल लावून घेऊ, परत सीट लावून घेऊ. एक काम करू आधी. खूप जास्त एक्सायटेड आहे. बघू आता. चला. तर असं कॅरेज बसवलं आहे. इथं असं कॅरेज बसवलं आहे. इथं ना हे बोल्ट का टाकला आहे असं, कारण की इथं जागा खूप जास्त कमी राहते आणि जर का आतल्या बोल्टवर डायरेक्ट आवळली हे पट्टी टाकून तर इथं घासू शकते आणि ब्रेक लागून शकत नाही, ब्रेक नाही लागू शकत. त्यामुळे बाहेरच्या साईडला बोल्ट टाकला आहे, त्यामुळे ही पट्टी बाहेर आली आहे. एकदम प्रॉपर झाली. पण गेअर पडता अजून बघितलं नाही. आणि पाणी बॉटल बसवायची अजून काहीतरी एक सिरीज आहे ती सगळं बसवायचं आहे. सीट बरोबर आवडलं सगळं. सीट ॲडजस्ट करायला राहिले, हँडल अजून थोडं ॲडजस्ट करायला राहिलं आहे आणि बघायचं आहे, करून घेऊया. आणि लास्टला एक सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दाखवतो कसा काय वाटतोय नक्की सांगा. फायनली मित्रांनो, खोटं बोलत नाही, ही घेर समजा इतकं डोकं किरकिर झालं ना माझं. 20 मिनटं झाली मी नुसतं घेर चेक करतोय. कॅमेरा पण ठेवला होता आणि समजत नव्हतं, कारण घेर खाली खटाखटा वाजायला लागलं, खटखट खाली घेर वाजायला लागलं की मी कॅमेरा बंद केला. म्हणलं आधी काय याचा प्रश्न सॉल्व करावं, परत व्हिडिओ बघावं म्हटलं. आता फायनली हे बसवतो. घ्यायचं थोडं समजलं आहे. उद्या सकाळी प्रॅक्टिसला मी जाईलच. ही जर बसून टाकू पाठीमागं आणि चला कशी भेटतो 1 तासानंतर. खूप अपघात झाले माझे, लई जास्त अपघात झाले. अपघात का झाले, दोन्हीही मडगार्ड म्हणजे पाठीमागचं मडगार्ड आहे ना कसंच बसं नाही. लई अपघात केली ना बसवायला तरी बसं नाही. 1 तास बोलतो तरी बसं नाही. आणि ही जी क्लिप आहे ना, ही क्लिप ह्या खाल्ल्या क्लिपमध्ये हे बसतं, पण हे आहे ना हे अपुरं पडतं आहे आणि हे मोठं होतं आहे. त्यामुळे डायरेक्ट मला ना टेम्पोरूनला घेऊन जायला लागेल, करून घ्यायला लागेल. ही झाली क्लिअर, हे बी क्लिअर झाले. गेअरचं सिस्टीम समजली. पाणी बॉटल अडकवलं, हे अडकवलं. तर राहिलं आहे काय मावशी आणि ही फ्रंटचं आणि घंटी, त्याला घंटी लावून घेऊ. फायनली सगळी सायकल जोडून डन झाली आहे. हे बघा, सीट पण लावलं एकदम मुलायम. लॉक करून ठेवली आहे, पाणी बॉटल भरून ठेवली आहे, कारण की उद्या सकाळच्याला निघायचं आहे प्रॅक्टिस करायला. उद्या पण प्रॅक्टिस मला चालू करायला लागेल. 20 ते 25 दिवस राहिले अजून. अंदाजा लावून की आम्हाला किती तारखेला निघायचं आहे. मी अनाऊन्समेंट करेन, एक प्रोफेशनल व्हिडिओ बनवून माझ्या इंस्टाग्राम अकाउंट लागेल. इंस्टाग्रामची लिंक खाली दिलेली आहे, नसली तर GB07 रायडर बॉय सर्च करा. इंस्टाग्राम ID येईल. इंस्टाग्राम ID माझ्या टोटल सगळे अपडेट असतात बाईक रिलेटेड, सायकल रिलेटेड. तर भेटूया उद्या सकाळच्याला. गुड नाईट. ओके, गुड मॉर्निंग गाईज. आणि सकाळच्या वाजता आहे 6. मी निघालो आहे प्रॅक्टिसला. हा जो पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ बघितला हा 3 दिवसापूर्वी मी काढलेला आहे. पण काय मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही किंवा व्हिडिओ करू शकलो नाही मी. तर आज 4 ते 5 दिवसानंतरनं व्हिडिओ शूट करतो आहे मी. हा एनर्जी थोडी लो झाली वाटते. आणि हा रोड आहे असं बघा, असा रोड आहे. गाणी बिणी चालू होती, मस्त मध्ये निघालो आहे. सायकल चालवायला काही त्रास करत नाही आणि भारी वाटतंय. तर आता हायवेला जाऊया. कधी यायची तारीख, कधी निघायचं
असं वाटतंय चला तरी. तर फायनली येताना ना माझ्या हातातून कॅमेरा नसला आणि हा बघू शकता हा माउंट तुटला आहे. तर हा माउंट आता मला मागवायला लागेल ऑनलाईन, कारण की हा माउंट खूप जास्त मेन आहे. व्हिडिओ काढताना हाच माउंट लागतो, नाहीतर व्हिडिओ बनवायला येत नाहीत, कारण की हा माउंटच फक्त इथं फिटिंग होतो. हा माउंट आता माझ्याकडे दुसरा शिल्लक नाही. ॲक्च्युली काय झालं ना, मी इथं ठेवलं होतं असा, मी इथून निसटला ह्या घरावर तापतो खाली पडला. आधी पाठीमागच्या टायर खाली गेला आणि टायर मग गेल्यावरती तुटला तो, असा नाही तुटला. तुटलं नसता पण तो टायर ह्याच्यावरनं गेल्यामुळे तुटला. चला बघू आता काहीतरी करू, जाऊ पुढं. तर पाणी पितो कारण की तहान खूप जास्त लागली मला आता. ओके, ही बॉटल आणली होती डिकॅप्रॉनमधून, खूप भारी क्वालिटी आहे. खरी जी क्वालिटी खरंच मला खूप बेस्ट वाटली. आता मला बरं वाटतं थोडं. तहान लागली होती खूप जास्त मला. आणि हा पुणे सोलापूर हायवे, हा डायरेक्ट सरळ पुण्याला जातो आहे. सॉरी, हा सोलापूरला जातो आहे. हा जो पडला आहे तो सरळ पुण्याला जातो आहे. तर आता मी थोडी काही इन्फॉर्मेशन द्या नाही, पाणी पिऊ द्या आधी. खूप जास्त थकलो आहे, घाम खूप जास्त आला आहे आणि माझा मूड ऑफ झाला आहे, कारण की हे पाहून घ्या, हे आहे ना तुटलं आहे यार ते. हां, तर जशी की आपली हायब्रिड सायकल 21 गिअरची, आणि हा बघा हे आहे ना, अजून ह्या गिअरवरती मी चालवली नाही सायकल. 1 2 3 4 5 6 7 ह्या गिअरवर चालतो आहे. आणि ह्या गिअरवर बारक्या गिअरवर सगळ्यात जास्त सायकल पळते, ह्याच्यावर नॉर्मल. आणि ह्याच्यावर हिथून वरच्या पळत नाही, कारण की हे ऑफ रोडिंगसाठी गिअर आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे ही हा जो आहे ना, ह्याच्यावर खूप जास्त पळते. ह्याच्यावर टाकून त्याच्यावर एकदम बारक्यावर टाकलं का नाही मग खूप जास्त पळते. आणि हे नॉर्मल गिअर जसं ऑफ रोडिंगला ही. आणि ही एकदम लास्ट म्हणजे तिथं आपण लडाखच्या रोडला जाणार, ज्या टाईमला जाणार ना त्या टाईमला आपल्याला त्या गिअरवरती. आणि हे तो जो आहे ना हा दुसरा आणि तो खालून पहिला. तर अशा कॉम्बिनेशनवरती आपल्याला सायकल चालू लागणार, कारण की तिथे गेलो ना रोड एकदम म्हणजे खराब रोड आहेत, एकदम खराब रोड. पण ॲडव्हेंचर खूप जास्त येणार नाही. हां हो, हे खरं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मला ना ही सेल्फी स्टिक यूज करून जमणार नाही. हे सेल्फी स्टिक ज्या टाईमला बेसिक टाईमला मी कुठं थांबतोय, समजा केदारनाथमध्ये असं कुठं थांबतोय त्या टाईमला ही यूज करायची आहे. पण नॉर्मली हे हँडलवरती अशी माउंटिंगची एक सेल्फी स्टिक येते, ती खास सायकलसाठी असते. तर ती मला मागून घ्यायला लागेल, कारण की आता हे तुटलं आहे ते माझ्या चुकीमुळे. माझ्या हातातून तुटलं आहे म्हणून ते तुटलं आहे. तर लक्षात राहून द्या बरं का तुमच्या. ओके, आता गिअर चेंज केला आहे. आणि ओ बाय, हे बघा गाड्या तिकडून खालून जातात, तिकडून वरून येतात. मधला रनवे पूर्ण मोकळा आहे, माहीत नाही का मोकळा आहे. हा थकलो खूप जास्त. पुढं जाऊन थोडी अजून माहिती सांगायची. या सूर्य निघायला लागलेला आहे आणि असं लोकेशन आहे. शेती ही भारी वाटतंय खूप जास्त, गावागाला नेचर. ओके गाईज, तर इथं फुल शांती आहे, आपण आरामामध्ये व्हिडिओ करू शकतो. हां, तुम्हाला मी सांगतो. आता मी तुम्हाला म्हणलो तो व्हिडिओ लास्टला मी तुम्हाला असं काय ते सांगणं आहे, उसको सुन के आपके होश उड़ने वाले. तो यस गाइज, मैं आपको अभी बताने वाला हूँ, क्या ध्यान सुनना. तर मित्रांनो, मी जाणार आहे 15 तारखेला. मी मध्ये 15 तारखेला सकाळी 7 वाजता मी घरून हलणार नाही. ही जी माझी जर्नी आहे ही पूर्ण 12,000 किलोमीटरच्या वरती होणार आहे, आणि ते बी खूप कमी पैशामध्ये. एक टुरिस्ट किती कमी पैशामध्ये त्याची मोठी जर्नी करू शकतो. मोठी जर्नी म्हणजे ओल्ड जर्नी म्हणजे सायकल बाबा सगळ्यात मोठं ओल्ड हे आहेत. 105 कंट्री झाले त्यांचे, म्हणजे 105 देश निघले ते. आता 106व्या देशामध्ये आहेत ते. मेन गोष्ट हां, तुम्हाला मी सांगतो, मी इथून निघणार आहे. इथून मी जाणार आहे इंदोरमध्ये उज्जैनमधून मी जाणार नाही पुढं अयोध्यामध्ये जाणार लखनौ,
लखनौमधनं परत मी जाणार नाही माघारी. बद्रीनाथमधून जाणार नाही. केदारनाथमधून जाणार नाही. मी गंगोत्रीमधून परत मी पुढं जाणार नाही. तसं वरती खारदुंगला, नुब्रा व्हॅली, नगरो व्हॅली आणि परत अजून पँगॉंगले, चिचोंग ब्रिज असं काहीतरी, चिचोंग ब्रिज. तिथून पूर्णपणे असं म्हणजे वरून खारदुंगला हे सगळं करून ना, वरून जम्मू काश्मीर मनाली करून असं खाली रामपूरकडे येत असं माघारी येणार नाही. तर ही पूर्ण जर्नी 8 ते 9 महिन्याची होईल माझी. त्यामध्ये तुम्हाला भरपूर खूप जास्त एन्जॉयमेंट बघायला मिळेल आणि खूप जास्त खतरनाक व्हिडिओ बघायला मिळेल. आणि आम्ही प्लॅन करत आहोत विकास भाई आणि मी. खरंच खूप जास्त मेहनत चालू आहे यार. एक लाईक करा, एक शेअर करा, एक कमेंट करा. निघूया आता आपल्या जर्नीला. सकाळ असं भारी वाटायला लागले आता. वा ते बघा निघायला लागलेत वर. आणि आपण अशा प्रकारे आपल्या सायकलवरती. आणि ही आपली सायकल. बरं यार मला एक सांगा, इथं नाव काय ठेवलं पाहिजे? नाव सायकल काय ठेवलं पाहिजे लवकर सांगा. आता एक माझ्या संग लय मोठा सीन झाला होता. पडला अजून. विषय काय झाला ना, हा जो बॉक्स आहे ना, ही बॉक्स असा इथं पाठीमागं मी गॅरेजला लावून ठेवतो. आणि टेंबोरीतनं काही शूटच केलं नव्हतं. गावात आलो आणि गावामध्ये माझा अचानक पाठीमागचा आवाज बंद झाला याचा. किंवा इथं पाठीमाग आलतो. पाठीमागे 1 किलोमीटर माझा कॅमेरा पडला होता गोप्रो. बॉक्समध्ये होता. इथं आलो, आवाज आहे ना, बघतो खाली कॅमेरा दिसताना. माझं असं झालं की काय करावं आणि काय नाही. हा घाम सगळा तसाच आहे. 1 मिनटामध्ये इथनं मी डायरेक्ट 1 किलोमीटर गेलो. 1 मिनटामध्ये घेतला तिथला कॅमेरा बघितला आधी आहे का. आणि सकाळ असल्यामुळं माणसं जास्त गाड्या येत जात नाही. नाहीतर माझ्या ना आज लय खतरनाक पाहिजे असते. आज ना दिवस पूर्ण घाण दिवस आहे. पहिली गोष्ट माउंट तुटल्यावर माझा कॅमेरा पडला. चला असू दे, होत असतंय. घाम बघितलं किती आला आहे. ओके, व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करून सांगा. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये.